वलभगावातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व आत्माराम शेठ पाटील या ठिकाणी आलेले त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। मॅच आनंद घेत असताना नाईट स्पर्धेचे पेंदर गावातील एक दमदार व्यक्तिमत्व उत्तम शेठ भोईर साहेब देखील मॅच आनंद घेत आहेत। त्यानंतर आमचे जगदीशजी मुंबईकर तलोजा मजगूर मॅच आनंद घेत आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। वेलकम सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी करूया। दोन्ही टीमला देऊया मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मॅचच्या दिशेने जाऊया। सलामीची दिग्गज जोडी यावेळेस मैदानामध्ये उतरले आहे मनीष खुटले आणि त्याच्या जोडीनं प्रतीक उद्धार। पहिलाच बॉल P1 मध्ये 4 षटकांची मॅच यावेळेस स्क्रोलेक रिजन मध्ये पॉवर प्लेच्या इनफिल्डच्या वरनं उडवलाय। पहिल्या चेंडूवरती चेंडू सीमा पार 4 रनों के लिए। क्या बात आहे। एकूण धावसंख्या धाव पुस्तकावरती पाहिले गेलेत, आखले गेलेत, कोरले गेलेत। पहिल्या चेंडूवरती तुफानी खेळ साकारत असताना मनीष कुटलेच्या बॅट्समधून चौकार। मागच्या मॅच मध्ये देखील त्यांनी जबरदस्त खेळ साकारला। गुणलेखकाला नक्कीच प्रश्न होते की नक्की मॅन ऑफ द मॅच द्यायची कोणाला, कारण मनीषचा खेळ देखील भरपूर चांगला झाला होता। पुन्हा एकदा प्रहार यावेळी लिमिट ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, यावेळी झेल घेतलाय। क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी आविष्कारचा हा चमत्कार पाहिला। फलंदाज बाद यावेळीच्या फलंदाजानं पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला। मनीष कुटले बॅक टू द डगआउट। फलंदाज बाद झाला पहिल्या चेंडूवरती चौकाराला। त्यानंतर ग्रेट कमबॅक राजू टांगेला आपण या ठिकाणी पाहतोय। गोलंदाजी करत असताना P1 मध्ये मुकेश शेलाटकर या ठिकाणी आलेत। मुकेश आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। सुपर 12 ला त्यांचा संघ खेळताना आपण पाहणार आहोत उद्या। काल 4 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकलं होतं पट्ट्यानं। क्या बात आहे। पीके शेटनं 5000 दिले त्यांच्यासाठी। हो हो वेग तेज तरार ला जवाब थोडासा चेंडू डीप राहिलाय। अशा बुत अशा नजरेनं फलंदाज या चेंडूवरती पाहत बसले। बाकीचा काम नेष्ठरक्षकाच्या माध्यमातून चोखरीत्या पूर्ण केला। संघाची धावसंख्या आपण पाहिली, स्थगिती दिली, फुल स्टॉप दिलाय। 4 धावा आहेत धाव पुस्तकावरती। हो हो यावेळी सोडून दिलाय। कसोटी सामन्यामध्ये अशा पद्धतीचा खेळ साकारत असताना राहुल द्रविडची आठवण करून देणारा चेंडू होता, अगदी सोडून दिला। या चेंडूला डॉट बॉलची सांगता। काय जबरदस्त वेदकता आपण या ठिकाणी पाहिली। राजूचं मी कौतुक करेन, चौकार आल्यानंतर त्याने केलेली ही जबरदस्त बॅक आपण पाहिला। नक्कीच बॅकअप या ठिकाणी देत असताना जबरदस्त गोलंदाजी, शांत ठेवलाय फलंदाजाला। सीके या ठिकाणी केलं असताना चेतन खुटले हो समोरच्या दिशेनं व्ही शेप मध्ये खेळता चेंडू चाललाय सरळ डीप लॉंग ऑनच्या क्षेत्रातून फरार होतोय 4 धावेंसाठी। आठ धावा त्या पुस्तकावरती। षटकातील अंतिम चेंडूचा खेळ P1 चा 4 षटकांची मॅच जिंकणारा संघ सुपर 12 मध्ये खेळताना आपण पाहू शकाल। हो यावेळी स्क्वेअर कट केल्याचा प्रयत्न, जबरदस्त डायरेक्ट हिट। हो हो करीबी मामला, करीबी मामला। धाव झाली असती परंतु लक्ष नव्हता फलंदाजाचा, प्रतीकचा लक्ष नव्हता त्या ठिकाणी। चला षटक क्रमांक पहिला संपलाय। संघाची धावसंख्या धाव पुस्तकावरती एकूण 8।
गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाजी त्यात गोलंदाज साहिल रॉयल आपण या ठिकाणी होतो. पहिलाच बॉल. हो हो, सुरेख चेंडू, जबरदस्त फसवा चेंडू, अगदी जोराचा प्रहार करायचा होता. फलंदाजाला मात्र डॉट चेंडूची सांगता. जबरदस्त गोलंदाजी, 4 षटकांची मॅच, दर्जेदार टॉस जिंकून जो निर्णय घेतला पलसपत टीमनं, मी त्याचं कौतुक करेन. रुहांश मोर्या 11 पलसपत टीम एक मॅच दणदणीत स्वरूपात त्यांनी जिंकली. दोन्ही संघाने एक एक मॅच जबरदस्त पद्धतीने जिंकली. गोलंदाज तयार, स्लो ओव्हर गेलाय, पुन्हा एकदा फसवा चेंडू. यस, बॅटची एज, फलंदाज बाद. यावेळीच मात्र फलंदाजाला परतावं लागेल. प्रतीक हुद्दार बॅक टू द डगआउट. नवीन येणारा फलंदाज 8 या धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद झाले. नवीन येणारा फलंदाज मनीष फडकेला आपण या ठिकाणी पाहतोय. फडके ब्रदर्स गोलंदाजी बागवरती. गोलंदाज साहिल रॉयल आपण पाहतोय. 2 चेंडूमध्ये त्याने एक सफलता कॅरी केली. जबरदस्त गोलंदाजी तो या ठिकाणी साकारत असताना 8 धावा धाव पुस्तकावरती. 4 षटकांची मॅच आहे हे देखील विसरून चालणार नाहीये. आता मात्र धावावं लागेल, पळावं लागेल, उठावं लागेल, पेटावं लागेल. कारण पहिल्या षटकामध्येच्या धावा त्याच धावसंख्या आपण या ठिकाणी पाहतोय. हो हो, स्क्वेअर कट करताय. जबरदस्त विश्वनाथ गुंडप्पाची आठवण करून देणारा फटका चेंडू चाललाय सरळ बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून दन 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 करत आउट ऑफ द बार. चला मॅच आपण स्टॉप करायचे पण इथे प्रमुख अतिथीगण या ठिकाणी येत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. यस, शेखर पाटील सर त्या ठिकाणी जोडले जातील. पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होत असताना स्वागतम स्वागतम शिव सुस्वागतम. या ठिकाणी पाहुण्यांची स्वागतासाठी या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी होताना आपण या ठिकाणी पाहतोय. मोस्ट वेलकम सर्व पाहुणे वर्ग या ठिकाणी येत असताना फटाक्यांची आतिषबाजी. मोस्ट वेलकम साहेब, आपण आल्यात या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय एस पाटील व स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील स्मृती चषक वलप 2026 मध्ये आलेल्या अतिथीगणांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. व्यासपीठावर आपण पाहताय ज्यांचं नुकतंच आगमन झालंय. आपण पाहताय ठाणे जिल्हा परिषद सदस्य आपण पाहू शकाल सन्माननीय शामशेटजी पाटील साहेबांचं या स्पर्धेसाठी येणं झालंय आणि त्यांचं मुख्य मंचकावर आगमन होत आहे. त्यांचं आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेची दमदार आयोजक आमची प्रभाकर शेठ पाटील, परेश शेठ पाटील आणि त्यांच्या वतीनं आपण शमशेट पाटील यांचा फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण करूया मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम, सहर्ष शुभ स्वागतम. खूप सारे दिग्गज मंडळी, खूप सारे पाहुणे, मग शैक्षणिक, कला, क्रीडा, राजकीय, आध्यात्मिक या विविध क्षेत्रामधील मान्यवर या स्पर्धेला गेले 5 दिवस भेट देत आहेत. आणि आज सुद्धा आपण पाहताय ठाणे जिल्ह्यामधून आपण पाहताय सन्माननीय आमच्या शामशेटजी पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालाय. त्यांचं करूया आपण स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागतम. ओढू आपण जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये, ऐकूया पुन्हा एकदा सागर राजे सरांचा आवाज. गोलंदाज तयार असताना या ठिकाणी पाहतोय साहिल रॉय वरती. ते मात्र आक्रमणाला सुरुवात केली. गोलंदाज घ्या, नेक्स्ट बॉल समोरच्या दिशेने केला जाता. बॅटच्या रडार मध्ये नाही आहे. चेंडू जातोय सर. नक्कीच बॅटची एज जरूर लागली होती परंतु क्रीज वरतीच हा चेंडू राहिला. त्या कारणास्तव संघाची धावसंख्या पाहिली एका डझनामध्ये 12 धावा आहेत.
12 धावा आहेत पुस्तकावरती. षटकातील पुढील चेंडू फुल टॉस होता, टॅप करता चेंडू. अंडरआर्म क्रिकेटमध्ये फटके आपण सातत्याने पाहत असतो, त्याच पद्धतीचा हा क्रिकेट या ठिकाणी पाहिला. एकच धाव अंकित केली जाईल एका धावच्या बरोबरीने. संघ पुढे सरसावला. एकूण धावसंख्या 13 वरती येऊन ठेपले. संघाचा विचार केला एकूण चेंडू झाले तर साहिल रॉय यांच्या षटकातील 5 अंतिम चेंडू प्रगतीपथावर. 4 षटकांची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. 40+ धावा होणं गरजेचं राहतील या मॅचमध्ये. षटकातील पुढील चेंडू. फलंदाज सध्या तरी शांत आहेत मी म्हणेन, यावेळी शांत बसणार नाहीये. चेंडूला पाठवलाय सर डिप्स करून एक बाउंड्री रेषेच्या बाहेर. दमदार, शानदार, रुबाबदार षटकार. एकदम कडक बोली त्याची होते अरे रोगबाई टोका एकदम कडक बोली त्याची होते असरियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट. असरियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट. बघा आपण पाहत आहे इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. एफ लॉटमधील एफ गटामधील जे 4 संघ आहेत आणि त्या 4 संघांच्या लढती आज पाहायला मिळतील. त्यामध्ये पहिला सामना असेल आता एफ गटामधील वलप 11 आपण पाहत आहे सानवी स्पोर्ट्स जे हनुमान वलप रोशन ब संघ असेल आणि त्यांच्याबरोबर तोंडरे आपण पाहत आहे परी 11 साई स्पोर्ट्स RKCC तोंडरे. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण आला असाल तर रिपोर्टिंग करून घ्या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस असेल, एफ गटामधील ही मॅच असेल. हे दोन्ही टीमच्या कर्णधार लक्षात घ्यायचं आपण. विद्यमान सामना आपण पाहत आहे नांदगाव विपक्ष पळसपे. अगदी आपण पाहत आहे पहिलं षटक आपण पाहिलं राजू ठाणगेचे 2 चौकार. साहिल रॉयचं षटक आपण पाहिलं. चांगली फलंदाजी आता मनीष फडके करतोय, परंतु येणाऱ्या 4 षटकांमध्ये तब्बल टोटल किती धावा असतील हे सुद्धा पाहायला मिळेल. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. 19 धावा आहेत पुस्तकावरती. षटक क्रमांक 2 संपलाय. षटक क्रमांक 3 मध्ये वरदला आपण या ठिकाणी पाहतोय. स्ट्रायकिंग वरती फलंदाज मनीषला पाहतोय. पहिलाच बॉल. प्रहार करण्याचा प्रयत्न. स्विंग होत आहे, टर्न करतायत, अगदी काटा बदलतोय. जबरदस्त गोलंदाजी, वेगवान तेज थरार गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातोय वरदला. त्याच पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी साकारत असताना वरद एकूण धावसंख्या पुस्तकावरती पाहिले गेले तर 19 वरती 2 फलंदाज बाद झाले. टर्न होत आहे. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी साकारत असताना वरद. गोलंदाज तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न होता. कॉडबे यांची अपील तुम्ही करू शकता, परंतु निर्णय देणे पंचाचं काम असतो. परंतु चेंडू जातोय डॉट. यावेळेस मनीष देखील या ठिकाणी शांत बसला. एक चौकाराचा अपवाद वगळला तर मनीषना एकूण चेंडू फेस केलेत. 5 मध्ये त्याने 5च धावा जमा केल्यात. वरद भगत या ठिकाणी गोलंदाजी करतात. लगातार 2 चेंडू त्यांना या ठिकाणी डॉट पे डॉट तोंडरे संघ या ठिकाणी आलेला आहे. जय हनुमान दोस्ती 11 तोंडरे या मोस्ट वेलकम. गोलंदाज तयार. षटकातील 3रा चेंडू समोर फलंदाज मनीषला मात्र इथे चांगली प्रहारी फलंदाजी या ठिकाणी दाखवावी लागेल. ती क्षमता आहे या फलंदाजामध्ये. षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा प्रहार केला जातोय. अगदी अलॉंग द कार्पेट डीप लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्शन देत आहेत. तत्पूर्वी मिळेल एकच धाव. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपलाय धाव पुस्तकात. एकूण धावसंख्या 20 वरती 2 फलंदाज बाद आहेत. शांत ठेवलाय. नक्कीच नांदगाव संघाला या ठिकाणी पाहतोय गोलंदाज वरदची गोलंदाजी भरपूर तीक्ष्ण आणि तिखट मारा. जितकी गोलंदाजी तिखट परिस्थिती बिकट केली जाते मैदानावरती वरदच्या माध्यमातून. प्रोजेक्टिक स्कोरचा विचार केला 32 धावा बनवू शकतात, परंतु पाहूया क्रिकेट हे जर आणि तर या भाषेला नक्कीच स्थान नाही आहे. गोलंदाज या षटकातील पुढील चेंडू अकुर तांब्याचा चेंडू गॅपमध्ये केलाचा होता. डीप मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव फक्त सिंगल आणि सिंगल. सुरेख गोलंदाजी वरद. 4 चेंडूमध्ये त्याने धावसंख्या खर्च केल्यात फक्त आणि फक्त 2. जबरदस्त गोलंदाजी, क्या बात आहे. लाजवाब गोलंदाजी साकारत असताना वरद भगत शांत ठेवलाय फलंदाज. षटकातील पुढील चेंडू. हो प्रहार करण्याचा प्रयत्न. वेग होता, तेज तरार, क्या बात आहे. जोरदार डाल्या गोलंदाज वरद भगत साठी. काय गोलंदाजी. 5 चेंडूमध्ये त्याने धावसंख्या खर्च केल्यात फक्त आणि फक्त 2 धावा. बांधून ठेवल्यात, जखडून ठेवल्या, अगदी बेड्या बांधून ठेवल्यात. या दोन्ही फलंदाजांना समजत नाही कशा पद्धतीने
या फलंदाजाच्या विरोधात फलंदाजी आपल्याला करायची आहे. गोलंदाज तयार. स्क्रीनच्या समोर आमचे कॅमेरामॅन भरपूर हुशार आहेत. वल्लभ ब संघ या ठिकाणी वॉर्मअप करत असताना कॅमेरामॅन क्या बात आहे. सर्व वल्लभ टीम इथे आम्हाला दिसते. चला मॅचच्या दिशेने जाऊया. संघाची धावसंख्या 21. डॉट बॉल क्या बात आहे. जोरदार डाळ्या गोलंदाज वरससाठी. लाजवाब गोलंदाजी. 3 षटकाचा खेळ समाप्त आणि संघाची धावसंख्या धावपुस्तकावरती 21 वरती फक्त 2 फलंदाज बाद. कोण रे या गोलंदाज आहे आपण या ठिकाणी पाहतोय षटक क्रमांक 4 मध्ये परंतु मॅचचा आनंद घेत असताना या ठिकाणी आपण पाहतोय जिल्हा परिषद ठाणे सदस्य आदरणीय सन्मान्य क्रिकेटला धर्मपंत मानणारे व्यक्तिमत्व श्री मान आदरणीय श्याम बापूशेठ पाटील साहेब नेवाली मलंगड या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्व पाहुणे वर्गांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटक 4 मध्ये राहुल मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. काही फलंदाजी जबरदस्त मैदान पेटवून ठेवणारा हा खेळाडू. परंतु पाहूया गोलंदाजी कशा पद्धतीने करतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल. जास्तीत जास्त डॉट चेंडू या ठिकाणी खेळले जाते. चला DRS घेतलाय. फलंदाजी करणाऱ्या टीमनं वाईट आहे की नाही पंच आमच्या दिशेने येत आहेत. सुनीलजी तांडेल सर मॅम फ्रॉम बेलवली प्रोफेशनल पंच आहेत आज. अनिलजी टेंबे सर, सत्यवानजी काकडे मॅम फ्रॉम अदई, सुनीलजी तांडेल सर योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतील. फेअर डिलेवरी. आता DRS तुम्हाला मिळणार नाही फलंदाजी करणाऱ्या संघाला. षटक क्रमांक आपण या ठिकाणी पाहतोय प्रगतीपथावर असताना षटक क्रमांक 4 21 धाबा आहे धावपुस्तकावरती. पुन्हा एकदा लाजबाब फटका गॅप मधून घेतलाय. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. थर्ड मॅन रिजन मधून गोलीच्या वेगानं 4 रनों के लिए. निश्चयाचा महामेरू बहुत जणांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुद्रा. गोलंदाज तयार. प्रहार क्या बात आहे. वीरेंद्र सेवागची आठवण करून देणारा फटका होता परंतु सापला रचला गेला होता. फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज संकेत भगत येत आहेत. शुभ संकेत देतील की आपल्या टीमसाठी. संघाची धावसंख्या 25 वरती 3 फलंदाज गारज झालेत. नंदादेवी युवा स्पोर्ट्स नांदगाव संघाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय. मॅचचा आनंद घेत असताना आमचे नारिवली गावातील एक जबरदस्त कॉमेंटेटर जगदीशजी पाटील सर देखील मॅचचा आनंद घेत आहेत. जगदीश सर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू षटक क्रमांक 4. हो प्रहार केलाय. लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे तो. हो सेकंड अटेम्प्ट मध्ये सुटला जेल.
चला नेक्स्ट मॅच F4 मध्ये बघा, दोन संघ असतील, एका बाजूला वलप आणि दुसऱ्या बाजूला तोंडरे. चला दोन्ही टीमचे कर्णधार इथे उपस्थित आहेत आणि इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. चला दोन्ही टीम कर्णधार या आपण मुख्य मंचकावर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. परंतु सामना जबरदस्त एक बिग फाईट पाहायला मिळत आहे. जितक्या धावा येतील त्या नांदगाव टीमसाठी महत्त्वाच्या असतील. पुन्हा एकदा ऐकूया आमच्या साई राजे सरांचा आवाज. गोलंदाज तयार, ओ प्रहार करायचा होता, वाईट बॉल. एकूण धावसंख्येचा विचार केला 28 वरती 3 चेंडू आहे. त्या षटकाचा विचार केला अद्याप देखील 2 चेंडूचा खेळ बाकी. संकेत, शुभ संकेत द्यावे लागतील. संकेतला गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू, गोलंदाज सज्ज. फुल टॉस चेंडू होता, यावेळेस चेंडू चाललाय लॉंग ऑन मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव जोखीम आहे, हो हाय रिक्स हाय बेनिफिट्स. जोखीम पत्करली, 2 धावा कंप्लीट झाल्या. संघाची धावसंख्या 30 वरती 3 फलंदाज बाद झालेत. बॉलिंग करत असताना आपण या ठिकाणी पाहतो टीम रुहांश मोरिया 11 पॉलिस्पी टीम. या इनिंग मधला हा शेवटचा बॉल. सर शेवटचा बॉल, अंतिम चेंडूवरती षटकाराला धावसंख्या बनतील 36, चौकाराला तर 34. परंतु पाहूया अंतिम चेंडूवरती संकेत, शुभ संकेत द्यावेच लागतील संकेतला, कारण टोटल आपण या ठिकाणी पाहिली तर इन्व्हेस्टमेंट मी म्हणेन थोडी कमीच आहे. गोलंदाज तयार. या षटकातील अंतिम चेंडू आणि या इनिंग मधला देखील प्रहार केलाय, शुभ संकेत देत आहे. चेंडू गेलाय सीमा पार, मारलाय खणखणीत षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपलाय धाव पुस्तकावरती. एकूण धावसंख्या 3 डझन अर्थातच 36. चला आपण टॉसकडे जाऊया आणि विनंती करूया. टॉससाठी सन्माननीय पाहुणे आपण पाहत आहे बघा, ज्यांचं इथे शुभागमन झालं आहे ते आमची ठाणे जिल्हा परिषद आपण पाहत आहे. सन्माननीय आमची श्यामजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते इथे टॉस केलं जाईल. संतोषजी अगलवे सर इथून निरोप घेतात या स्पर्धेचा, आपलं स्वागत आहे. चला टॉसकडे आपण जातोय. साहेबांच्या शुभ हस्ते टॉस. एका बाजूला वलप बी संघ आणि दुसऱ्या बाजूला तोंडरे संघ. चला वलप टीम हेड इथून आपण पाहत आहे आणि टॉस जिंकलाय वलप टीमनं. चला पाहुण्यांना विनंती बसून घ्या. आपण टॉस जिंकलाय, कर्णधार या, संकेत या. टॉस जिंकलाय प्रथम. घरचं मैदान, अगदी या मैदानावर खेळायचं आहे. काय म्हणा डिसिजन काय असेल प्रथम? बॅटिंग. अगदी धाडसी निर्णय या टॉस जिंकल्यानंतर घेतलाय. टीम आपण पाहतोय वलप संघानं घरचं मैदान, काही प्रत्येक गोष्टीची खानाखुणा अगदी माहिती असतील. काय म्हणाल एकंदरीत काय रणनीती असेल 5 षटकांमध्ये एफ पोलमधील मॅच आणि काय रणनीती असेल? काय बॅटिंग आणि मग त्यानंतर कितीपर्यंत धावा जमवण्याचा प्रयत्न असेल? 60 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. समोर तोंडरे संघ सुद्धा एक चांगला संघ म्हणून आपण पाहत आहे. जास्तीत जास्त दारोमदार विश्वास कोणावर असेल की ज्याच्याकडून जास्त अपेक्षा या मॅचमध्ये राहतील? आणि एकंदरीत घरचं मैदान आणि आयोजन आपण म्हणताय बरेचसे मैदान मिनी वानखेडे, आपण सुद्धा याच गावचे आहात आणि खूप चांगल्या स्पर्धा या वलप नगरीमध्ये आपण पाहत असतो. काय म्हणाल एकंदरीत? खूप सुंदर आयोजन आहे आणि आम्हाला इथं खेळायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद बोलला. येस नक्की धन्यवाद. समोर संकेत तोंडरे टीमचे कर्णधार. टॉस प्रथम आपण पाहताय हरलेला, परंतु टॉस जर जिंकला तर डिसिजन काय असतं? आम्ही पण बॅटिंगच घेतली असती. म्हणजे अगदी तुमच्या मनाविरुद्ध डिसिजन गेलाय. आता फिल्डिंग करायची आहे 5 षटकं. 5 षटकांमध्ये अगदी आपण पाहतो वलप टीमच्या कर्णधाराने सांगितलंय 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. आपली रणनीती काय असेल? आम्ही कमीत कमी धाव्यावरून तो रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. आणि मग गोलंदाजी करताना जास्तीत जास्त विश्वास कोणावर असेल की चांगली गोलंदाजी केली जाईल तोंडरे टीम अगदी वलप टीमला थांबवण्यासाठी? सर्वच गोलंदाज, सर्व यंगस्टर आहेत, गोलंदाज नवीन आहेत, परंतु चांगली बॉलिंग टाकतील अशी आशा आहे. बऱ्याच वेळेला आपण या विभागामध्ये खेळत असता, आमच्या तिकडे सुद्धा येत असता पळसपे विभागामध्ये. काय सांगाल एकंदरीत या स्पर्धेबद्दल? मिनी वानखेडे आणि आपण पाहतो जय हनुमान अमन ब्रिगेड संघ आणि त्यांच्या माध्यमातून स्पर्धा, काय सांगाल आयोजनाबद्दल? स्पर्धा खूप चांगली आहे आणि आयोजकांचा धन्यवाद मानतो.
आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल. येस थँक्यू. पुढच्या मॅचसाठी तोंडरे आणि वलप टीमला खूप सारे शुभेच्छा देऊयात. परंतु सामना अगदी पाहायला मिळतोय पळसपे आणि दुसऱ्या बाजूला संघ आहे, तो संघ मात्र आपण पाहत आहे. एका बाजूला पळसपे आणि नांदगाव. पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्समध्ये, ऐकूया प्रवीणजी टेंबे सरांचा आवाज. येस थँक्यू. थैंक यू शेखर जी पाटिल कुडावे, द वॉइस ऑफ कुडावे, वेलकम. सभी का स्वागत है. तो मैच ऑन करिए. बैटिंग टीम सलामी जोड़े आपको भेजनी है. बॉल बॉय वहाँ पर चेंडू गेंद चेक कर रहे हैं हमारे वीआईपी डाइस पर प्रभाकर शेठ पाटिल. सबसे ग्रेट प्रभाकर शेठ, कल उनका जन्मदिन है. शेर की झलक सबसे अलग, और कल शेर की दहाड़ आपको सुनने मिलेगी. पीके शेठ पाटिल के प्यार के खातिर जन्मदिन पर पनवेल के आमदार विधायक प्रशांत दादा ठाकुर साहब यहाँ पर आएंगे. बड़े बड़े नेता आएंगे, भारतीय जनता पार्टी के चेहरे, कई नगर सेवक आएंगे और पीके शेठ साहब को जन्मदिन की बधाई देंगे. कई सारे उनके दोस्त उनके साथ यहाँ पर जुड़े हैं. सभी का हम स्वागत करते हैं. कल महफिल होगी और कल इस मैदान पर आपको राजेशाही जल्लोश और राजेशाही मैं कहूँगा सेलिब्रेशन आपको ज़रूर देखने मिलेगा. बैटिंग टीम चलिए मैदान के अंदर भेजना है. पोरिया प्लस पे रोहांश 11 प्लस पे के नाम से खेल रहे. 24 गेंद पे 37 रनों की आवश्यकता है. महाभारत में हमेशा कहा जाता है कि संघर्ष उसी को चुनता है पार जन्म में लड़ने की क्षमता होती है. तो इसी बीच हमारे एडवोकेट अमोल पवार साहब का फिर से शुभागमन होता हुआ आपका हार्दिक स्वागत है. पीके शेठ साहब उनकी खातिरदारी करते हुए, और अमोल पवार साहब का योगदान काफ़ी बड़ा होता है दोस्ती की दुनिया में, क्योंकि पीके शेठ साहब का पूरा ख्याल अमोल शेठ पवार वहाँ पर रखते हैं. स्वागत है आपका. चलिए जीटीसी लाइव ऑन फील्ड कैमरा और यहाँ से मैच का दृश्य फिल्माएंगे. मैच ऑन यहाँ से होते हुए इतिहास लिखने के लिए कलम नहीं हौसलों की ज़रूरत पड़ती है, और इतिहास लिखने वाला मुकाबला 24 गेंदे 37 की आवश्यकता. जो भी जीतेगा कल वापस आएगा सुपर 12 का मुकाबला खेलने के लिए, क्योंकि इससे पहले 2 मुकाबले जीतने के बाद टीम नक्श 11 गावदेवी बेलवली सुपर 12 में पहुंची है, और यहाँ से एक टिकट बचा है आज के रात का सुपर 12 ए पोल. एक जाएगी प्लस पे, नहीं तो जाएगी नांदगांव. तो नांदगांव टीम डिफेंस करने 24 गेंद 37. इसी नांदगांव टीम ने कानपुली में कहर बरसाया, चैंपियन बनी, जहाँ पे लगभग 12 बाइक की टूर्नामेंट थी और उसमें से 5 बाइक नांदगांव अपने घर लेके चली गई, इलेक्ट्रिकल स्कूटी. और चैंपियन ट्रॉफी उठाने से पहले इस टीम ने वाकलैंड टीम को पराभूत किया. केतन मात्रे की टीम को हराने के बाद ये टीम आखिरकार चैंपियन बनी और अपना सिक्का वहाँ पर जमाया. फिर से एक बार क्या वल्लभ के सरजमी पर मनीष खुटले की आर्मी फिर से यहाँ पे अटैकिंग बॉलिंग करेगी, और राहुल बैकर जिसने बुखले मुकाबले में तेल का मचाया था, क्या उसे रोक पाएगी या सिद्धांत को रोक पाएगी. मुकाबले की शुरुआत. सभी का स्वागत है. मैच आउट सबसे बड़ा मुकाबला, ए पोल की 2 टीमें और पनवेल की ताकतवर टीमें जो नज़दीकी है. चलिए गेंदबाज आपको जल्दबाजी करनी है, काफ़ी ज़्यादा वक्त यहाँ पर होता हुआ. 24 गेंद में जीतने के लिए 37 की आवश्यकता है. सबसे बड़ा मैच, दूसरा सत्र, सेकेंड इनिंग. आओ देखिए जरा किसमें कितना है दम. कौन होगा बाजीराव सिंघम और कौन बनेगा सिकंदर. पहली बॉल रफ्तार, बहुत ही तेज गेंदबाजी, फास्ट एंड फ्यूरिस स्नूटर बॉल. गेंदबाजी मार्ग पर ये देखिए रफ्तार का सौदागर. इस मैदान पर पहले सत्र में सबसे बढ़िया गेंदबाजी की वरद भगत ने 2 रन दिए थे तीसरे ओवर में. अब गेंदबाज है मयूर फड़के, नांदगांव एक्सप्रेस. ट्रैक पर 23 गेंद पे 37 की आवश्यकता है. 37 लो स्कोरिंग का मैच, लेकिन मजा आएगा. हल्के हाथों से ढकेल दिया, पॉइंट पर फील्डर है. सिंगल के साथ खाता खोलता हुआ टीम रोहांश 11 मोरिया प्लस पे का 1 रन. बल्लेबाज है राहुल बैकर, पिछले मैच का मैन ऑफ द मैच, और साथ में सिद्धांत. सबसे बड़ा मैच होगा दोस्तों, क्योंकि दोनों टीम हर साल कई बार आमने सामने खेल चुके हैं. दोनों का तजुर्बा अच्छा है, और कहते हैं जब एक जंगल में 2 शेर आमने सामने आए तो सबसे बड़ी दहाड़ आपको सुनाई देती है. इससे पहले टीम बेलोली सुपर 12 में पहुंची है, एक जगह बची है. अपर कट खेला, शॉट थर्ड मैन ने फील्ड किया, 3 रन बचाए वहां पे, क्योंकि अगर ये गेंद छूटती तो ऑब्वियसली चौका होता, लेकिन सिंगल के साथ 1 रन बढ़ोतरी होगी और टीम का टोटल बनता हुआ 2 रन. अब जीत के लिए 22 गेंद पर 36 की आवश्यकता है. पिछले मुकाबले में प्लस पे मुरबी का मुकाबला और राहुल बैकर 1 मैन शो बल्लेबाजी की थी, क्योंकि राहुल बैकर ने परेशान किया था और खास करके उन्होंने रिवर्स में कवर ड्राइव खेला था. ये बल्लेबाज अगर सेट हो गया तो नांदगांव के लिए टीम के लिए बहुत ही मुश्किलें बन सकती है. मैच ऑन. यहाँ पे टीम का टोटल 2 गेंद 3 गेंद 2 रन.
बॉलर तैयार, लॉफ्ट किया बॉल को हवा में, फील्डर है दूर, थोड़ा सा अंतर बचा वहां पे, कोशिश कमाल की थी लेकिन तब तक 2 बकबल होते हुए, ट्राई अगेन ट्राई, लेकिन ये कोशिश अच्छी थी वहाँ पर नांदगांव टीम की ओर से। और यहाँ से सिंगल डबल से भी बात बन सकती है क्योंकि 37 का छोटा टारगेट है और सिंगल डबल भी मुकाबले में लाइफ लाइन का एक काम कर सकती है। कहता है फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा, देख कर फिर होता है क्या। इस मुकाबले में वो भरोसा होना चाहिए। तो पिछले मैच का हीरो राहुल बैकर ऑन स्ट्राइक, लेफ्ट किया, पिछले मैच का हीरो, प्लेयर ऑफ द मैच, वो दहशत कायम रखी है उन्होंने, गेंद सीमा पार, बेधड़क ले कड़क छक्का। मुकाबले में वही दहशत थी, शेरों की जंग में अकेला खड़ा था, अपने रक्त के आखिरी बूंद तक लड़ा था, किस्मत के आगे झुक गया और ना अकेला पूरा काफिले पर भारी पड़ा था। ये सहारा हमने ये डायलॉग सुना था जब भारत सेमीफाइनल खेल रहा था इंग्लैंड के खिलाफ और इंग्लैंड का ब्रेथल बैटिंग कर रहा था, लगभग भारत को पसीना दिया था उन्होंने, लेकिन लास्ट मोमेंट में रनआउट होने के बाद इंग्लैंड टीम को सेमीफाइनल में भारत ने पराभूत किया और आखिरकार भारत ने न्यूजीलैंड को हराकर T20 विश्व कप जीता। ऐसे कई खिलाड़ी टेनिस क्रिकेट में वो सपना देखते जीत का, क्योंकि टीम वर्क से मुकाबला जीता जाता है, टैलेंट से सिर्फ छोटा सा गेम जीता जाता है। और राहुल बैकर के पास कूट कूट के टैलेंट भरा है और पहली गेंद पे छक्का मारकर ये दमदार पारी की शुरुआत। मैच ऑन, मयूर फड़के क्रॉस बैट से लॉन्ग ऑन है वहां पर, कैच आउट, सबसे बड़ी मछली जाल में। और इसी के साथ टीम नांदगांव की वापसी हो चुकी है। छक्का लगा, तालियां बजी जरूर, लेकिन ज्यादा देर तक खुशी चेहरे पर नहीं रह पाई। एक्रॉस द लाइन बाहर निकले, शॉर्ट बॉल थी, लेकिन राहुल बैकर का टाइमिंग खराब था और पीछे लॉग ऑन तैनात थे और मिला पहला झटका टीम रॉयल्स 11 प्लस पे को। विकेट नहीं, ये मैच हो सकता है नांदगांव टीम के लिए। 10 पर 1 विकेट गिरा है, अब जीत के 27 चाहिए आने वाले 18 गेंदों पर। मैच ऑन, चलिए मयूर फड़के को विकेट आखिरी गेंद पर मिला। शायद राहुल बैकर छक्का लगा था, सिंगल डबल से खेलते तो शायद ये मौका बनता आपके लिए, लेकिन एक गलती आगे चल के महंगी साबित हो सकती है। सीधी बात, नो बकवास, मयूर फड़के की आखिरी गेंद पर विकेट मिला है और शॉट में ज़रूर दम था, लेकिन गेंदबाज के नज़दीक में वो कॉन्फिडेंस काफ़ी अच्छा था। तो चलिए अब 3 ओवर 27 की आवश्यकता है। सिद्धांत को आविष्कार ज्वाइन करेंगे और इस मुकाबले में रंग भरने के लिए नए गेंदबाज आएंगे। मनीष फड़के बंधु गेंदबाजी कर रहे। दूसरी ओवर 4 ओवर का मैच है। इससे पहले गाउदेवी बेलुली सुपर 12 में पहुंची है। अजय पाटिल ने लगातार 2 बार प्लेयर ऑफ द मैच का खिताब जीता। अब ये तीसरा और सेकेंड राउंड का दूसरा मैच चलता हुआ। बल्लेबाजी के लिए स्ट्राइक एंड पर है सिद्धांत। पिछले ओवर में उन्होंने मात्र 1 रन मुकम्मल किए। अब फिर से उनके पास बल्लेबाजी का ये मौका है। लगातार देखा जाए, इससे पहले उसाट ने नांदगांव का मुकाबला हुआ जहाँ पे नांदगांव ने जीत हासिल की और स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाट ने यहाँ पर हार का मुँह उन्हें देखना पड़ा, लेकिन उनके खिलाफ यहाँ पर टीम रॉयल्स 11 मौर्या प्लस पे। चलिए 20 मिनट तक अवधि है। नांदगांव टीम स्पीडअप करना है क्योंकि और 4 या 3 मुकाबले मेरे ख्याल से बचे। फास्ट क्रिकेट खेलना है आपको। टाइम अलर्ट। मनीष गेंदबाजी मार्क पर। 3 ओवर 27 की आवश्यकता। लेफ्ट किया, हाफ ट्रैकर हवा में, हवाई सफर, गेंद बाउंड्री से दूर, 6 रनों के लिए गगनचुंबी। मार रहा है और मात्रे ने क्या मारा है भाई, सिद्धांत मात्रे। ये शॉट नहीं, ये आत्मविश्वास की उड़ान है, ये जीत की उड़ान है टीम मौर्या प्लस पर रॉयल्स 11 के लिए। चक्का ऐसा कि गेंद भी रास्ता भूल जाए। 17 गेंदों पर 21 चाहिए। एक बड़े स्ट्रोक ने मुकाबले की हवा निकाली। यही होता है जब लो स्कोरिंग का मैच होना, तो 2 बड़े स्ट्रोक भी आए ना शेखर पाटिल, तो मुकाबला पूरा घूम जाता है।
चलिए भाई, क्या वापसी होगी नांदगांव की? मनीष फड़के, धीमी गति की बॉल, स्लोवर वन, कट किया शॉर्ट पॉइंट पर, सिंगल यहाँ से मात्र मिलेगा। रणनीति काफ़ी अच्छी है, पिछली गेंद तेज थी लेकिन शॉर्ट थी, अब इसे थोड़ा आगे किया, धीमी गति से बीट किया और सिंगल मिलता हुआ। 16 गेंदें जीत के लिए बीट चाहिए। यह मुकाबला गेंदबाजों को जीतना यानी नांदगांव टीम की अग्नि परीक्षा है। अगर इसे जीत लिया तो इतिहास के पन्नों पे ये नाम जरूर लिखा जाएगा। दबाव नजर आ रहा है नांदगांव पे, लेकिन दबाव में कई बार नांदगांव टीम ने ऐसे मुकाबले जीते। आइए जमील भाई, स्वागत है आपका। ये जीत की गूंज किसका साथ देगी इस मुकाबले में? 17 पे 1, मनीष 2 गेंद पे 7 रन दिए, बल्ले के ऊपर लगी है। चलिए नसीब अच्छा है इनका, क्योंकि ये सामने खेलने वाले थे। दिशाहीन शॉट है ये, लॉन्ग स्टॉप बाउंड्री के बाहर, 4 रनों के लिए। पार्टी वाली रात, नए साल की शुरुआत, 3 गेंदों पे आगे 11। स्विंग ऑफ द मूड 4 के साथ आगे 11, 3 बॉल पर 21 रन टोटल स्कोरबोर्ड पे। और मुकाबले में धीरे धीरे प्लेस पे टीम कब्जा करती हुई। चलिए भाई, ये तो शॉट ऑफ द नाइट, सीधा पहाड़ पे, नो चांस, आउट ऑफ द पार्क, 6 रन। क्या बात है, गेंद आसमान में और उम्मीदें भी। एक शॉट पूरा समीकरण बदल चुका है, ये कहानी बदल दी है। ये रुतबा है आविष्कार का, ये आविष्कार नहीं, ये तो मोरिया प्लस पे रोहांश 11 का चमत्कारिक बल्लेबाज है। 27 रन, जीत के लिए 10 रन चाहिए। गेंदें बहुत सारी बची है, 14, और 10 रन 14 पे बचाना, नांदगांव टीम को वो इतिहास लिखना होगा जो इतिहास लिखा था कानपुली की सरजमी पे। 6 पे टीम वाकलन को हराया, केतन मात्रे को 0 पे आउट किया, और मनीष कुटले की बल्लेबाजी देखकर वाकलन टीम भी चौंक गई कि भाई कोई तैयार तगड़ा खिलाड़ी हमें मिला है मैदान में, और नांदगांव टीम थी। क्या वो दहशत वल्लभ पे भी दिखा पाएगी आज? चलिए, ये तो लेंथ खराब है, ये भूल गए लाइन को, हवा में गेंदे, एक और छक्का। मुकाबले की हवा निकल चुकी है, 3 छक्के लगे, 1 चौका लगा, 1 सिंगल। 5 गेंदों पे मनीष ने 23 रन दिए। अब मुकाबले में 33 रन बन गए। अब जीत के लिए चाहिए मात्र 1 चौका और मुकाबला हो जाएगा फिनिश। प्रतीक उद्धर बहुत ही निराश है विकेटों के पीछे कि फुल टॉस देना ये तो बहुत बड़ी गलती है। तो डेफिनेटली गावदेवी बेलोली इंतजार कर रही है। लगभग देखा जाए तो शायद वो प्लस पे हो सकती है या नांदगांव। चलिए, ये तो वक्त बचा लिया हमारा आविष्कार ने। जहाँ पे चमत्कार वहाँ पे करेंगे नमस्कार, और आविष्कार मतलब अनडिस्ट्रॉय। चलिए भाई, प्रतीक उद्धार ने फील्ड किया है, आखिरी गेंद पे 0। जबरदस्त बल्लेबाजी, बैटिंग अच्छी लगी तो आविष्कार के लिए टीम प्लस पे तालियां बनती है बॉस। 4 गेंद 16 की पारी खेली, टीम का टोटल 33 है। अब जीत के लिए 4 रन चाहिए आने वाली 12 गेंदों पर। प्रभाकर वल्लभ गावाची आणबाण शान, संजोग दादाची त्यांना साथ, जोडीचे सारे झालेत प्यार। 15-69 नंबर वाल्याचं पनवेल शहरानं हाय थाट, गाड्या फॉर्च्युनर आणि स्कॉर्पिओ बघा लाखाच्या होतारात। असरियल किंग मेकर आमचा प्रभाकर। थैंक यू। किंग मेकर प्रभाकर शेठ पाटिल जिसके साथ खड़े होते हैं ना भाई, उसकी जीत तो पक्की है, क्योंकि शेठ की दोस्ती भी खास होती है और उनकी दुश्मनी तो इतिहास बन जाती है। प्रभाकर शेठ हमने कई लोगों को बदलते हुए ज़माने में देखा है, लेकिन आपके जैसा इंसान बहुत ही कम मिलते हैं चलते चलते। प्रभाकर शेठ का अंदाज ही अलग है, क्योंकि उनके बात में वज़न है और दिल में उनके सभी चाहते हैं। हमारे कॉम्बॉक्स सभी का स्वागत है। सुधीर अगला हमारे साथ स्कोरिंग में जुड़े। 4 रन की आवश्यकता। मैच फिनिश, सिद्धांत मात्रे का रिवर्स, और टीम नांदगांव अपने घर लौट सकती है इस विनिंग शॉट के बाद। और मोरिया प्लस पे रोहांश 11
आप पहुँचते सुपर 12 में, कल वापस आइए और आपको 19 मार्च के दिन पर खेलना